नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आपण बघणार आहोत. असे प्रश्न जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 1942. भारत छोडो चळवळ 1942 या वर्षी सुरू झाली. चला तर बघूया. आपला पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील थोरियम अणुभट्टी कोणत्या देशाच्या सहाय्याने विकसित केली जाणार आहे? महाराष्ट्रातील थोरियम अणुभट्टी कोणत्या देशाच्या सहाय्याने विकसित केली जाणार आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रशिया. रशिया. पुढील प्रश्न पहा. भारतातील कोणत्या ट्रेनमध्ये पहिले ATM बसवण्यात आले? भारतातील कोणत्या ट्रेनमध्ये पहिले ATM बसवण्यात आले? पर्याय पहा. उत्तर जर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला उत्तर सांगा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे हमसफर एक्सप्रेस. हमसफर एक्सप्रेस. पुढील प्रश्न पहा. ब्रिक्स संघटनेचे खालीलपैकी कोणते देश सदस्य आहेत? सदस्य आहेत असं म्हटलेलं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पर्याय पहा. भारत, रशिया, चीन यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. भारत, रशिया आणि चीन हे तीनही देश ब्रिक्स संघटनेचे सदस्य आहेत. पुढील प्रश्न, सध्या अर्थव्यवस्थेत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? सध्या विचारलेला आहे. पर्याय पहा. जपान, भारत, चीन, अमेरिका. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अमेरिका. सध्या अमेरिका हा जो काही देश आहे हा प्रथम क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न पहा. सध्या अर्थव्यवस्थेत आपल्या देशाचा कितवा क्रमांक लागतो? तर पहा, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपल्या देशाचा कितवा क्रमांक लागतो? तर चौथा क्रमांक लागतो. आपल्या भारत देशाचा अर्थव्यवस्थेमध्ये चौथा क्रमांक लागतो. लक्षात ठेवायचं आहे. पहिला क्रमांक आपण बघितलं मगाशीच, कोणता देश आहे? पहिला क्रमांक आहे अमेरिका. पहिला क्रमांक अमेरिका आणि चौथा क्रमांक कोणाचा आहे? आपल्या भारताचा आहे. ओके. पुढील प्रश्न पहा. दूर्वास, दूर्वास या शब्दाचा अर्थ काय होतो? पर्याय पहा. अशक्त, लोचट, उडाणटप्पू, शीघ्रकोपी मनुष्य. तर योग्य उत्तर आहे शीघ्रकोपी मनुष्य म्हणजे काय? दूर्वास. शीघ्रकोपी मनुष्य म्हणजे दूर्वास. शीघ्रकोपी मनुष्य म्हणजे दूर्वास असं 2-3 वेळा म्हणायचं म्हणजे ते आपल्या लक्षात राहतं. पुढील प्रश्न पहा. राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे अशा मथळ्यांचे अग्रलेख लिहून इंग्रज राजवटीवर घणाघाती प्रहार कोणी केले? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती पाहिजे, कारण हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पर्याय पहा. महर्षी कर्वे, महात्मा गांधी, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. त्यांनी कोणता लेख लिहिला होता? राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे असा लेख त्यांनी लिहिला होता आणि इंग्रज राजवटीवर घणाघाती प्रहार केला होता लोकमान्य टिळक यांनी. पुढील प्रश्न पहा. अमेरिकन व फ्रेंच राजक्रांतीच्या वेळी कोणत्या तत्त्वांचा पुरस्कार करण्यात आला? पर्याय. स्वातंत्र्य, समता, बंधुता, वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. अमेरिकन व फ्रेंच राजक्रांतीच्या वेळी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीनही तत्त्वांचा पुरस्कार करण्यात आला होता. पुढे पहा. मानवाच्या शरीरात कोणते जीवनसत्व हाडे मजबूत करते? हाडे मजबूत करते. पर्याय पहा. जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी, जीवनसत्व डी. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहिती असणारच आहे, कारण प्रश्न सोपा आहे. ज्यांना माहिती नाही त्यांना मी छोटीशी ट्रिक सांगतो. मानवाच्या शरीरात कोणते जीवनसत्व हाडे, इथं काय आहे? हाडे, डे डे डे. हा जो डे आहे का, या डेवरनंच ड ध्यानात ठेवायचा आणि मग ड जीवनसत्व आपलं उत्तर आहे. मानवाच्या शरीरात कोणते जीवनसत्व हाडे मजबूत करते? हाडे, हाडे, ड ड, हाडे, ड ड वरून ध्यानात ठेवायचं. ड जीवनसत्व. ओके. पुढे पहा. चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी म्हणजे काय? पर्याय पहा. लोचट, द्रोहीवृत्ती, आत्यंतिक हट्ट, दुष्ट माणसांची जूट. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तर चांडाळ चौकडी म्हणजे काय? दुष्ट माणसांची जूट म्हणजे काय? चांडाळ चौकडी.
दुष्ट माणसांची जूट म्हणजे काय? चांडाळ चौकडी. पुढे पहा, पृथ्वी एका परिभ्रमणात किती वेळ घेते? पर्याय पहा, 24 तास, 365 दिवस, 30 दिवस, 7 दिवस. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 365 दिवस. पृथ्वी एका परिभ्रमणात 365 दिवस वेळ घेते. पुढे पहा, आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना कोणी केली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना कोणी केली? पर्याय पहा, वी रा शिंदे, ग वा जोशी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. यापैकी नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे वी रा शिंदे. वी रा शिंदे म्हणजे काय? विठ्ठल रामजी शिंदे यांनी आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना केली. पुढील प्रश्न पहा, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? पर्याय पहा, भारतरत्न पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार. या ठिकाणी योग्य उत्तर आहे ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार. पुढे पहा, 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांच्या जन्मदिनी कोणता दिवस साजरा केला जातो? सर्वांना माहीत आहे, राष्ट्रीय एकता दिन. काय उत्तर आहे? राष्ट्रीय एकता दिन. 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन हा सरदार पटेल यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. पुढे पहा, डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? पर्याय पहा, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर. या ठिकाणी योग्य उत्तर आहे कोल्हापूर. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात झालेला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? सर्वांना उत्तर माहिती आहे. योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. ओके. पुढील प्रश्न पहा, कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे? पर्याय पहा, बानू मुस्ताक, मनू भाकर, कीर्ती मुस्ताक. यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे बानू मुस्ताक. बानू मुस्ताक. पुढे पहा, 22 मे 2025 रोजी भारतातील 103 अमृत रेल्वे स्थानकाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? पर्याय पहा, तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. ओके, पंतप्रधान नरेंद्र मोदी. पुढे पहा, अलीकडेच भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी कोणते ॲप लॉन्च केले आहे? पर्याय स्वरेल, स्वर्ण, माय ट्रेन. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे स्वरेल. स्वरेल. चालू घडामोडी टॉपिकसाठी हा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. स्वरेल हे ॲप लॉन्च केलं आहे. पुढील प्रश्न पहा, नुकतेच डॉक्टर जयंत नारळीकर यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? पर्याय पहा, भारतीय खगोलशास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्रज्ञ, बालरोगतज्ञ. यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे भारतीय खगोलशास्त्रज्ञ. भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते कोण? जयंत नारळीकर. पुढील प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे? विद्यार्थी मित्रांनो, जर आपला महाराष्ट्राचा नकाशा व्यवस्था आपल्याला माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच येईल. पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा. ऑप्शन पहा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, गोवा. योग्य उत्तर आहे गोवा. गोवा. पुढील प्रश्न पहा, बानू मुस्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे? पर्याय हार्ट लॅम्प, बर्ड्स लव, हार्ट इंडिकेट. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे हार्ट लॅम्प. हार्ट लॅम्प. पुढील प्रश्न पहा, गणितातील गमतीजमती. गणितातील गमतीजमती हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जयंत नारळीकर, महर्षी कर्वे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जयंत नारळीकर. गणितातील गमती जमती हे पुस्तक कोणाचं आहे? जयंत नारळीकर. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहा, केव धबधबा. केव धबधबा कोणत्या राज्यात आहे? पर्याय कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि तेलंगणा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आपण बघितलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.